सांगली एवढ्या कमी पावसात गेल्या वर्षी पडला 400 मिलीमीटर. 400 म्हणजे आम्हाला गेल्या 10 वर्षाला खूप चांगला पाऊस पडला. कमीत कमी 60-67 वर येतो. रेन शॅडो मध्ये येतं, डीपीईपी झोन मध्ये येतं. आणि मान्सून पडला तर ठीक, नाही तर मग परतीचा मान्सून, रिटर्न मान्सून ऑगस्ट सप्टेंबर, आणि तोपर्यंत मात्र वाट लागून जाते. आणि महाराष्ट्राची रचना आपण सगळी पाहतो, जिओलॉजिकल खालची सिच्युएशन सगळी खडकाची बेसॉल्ट वरती आहे. बेसॉल्ट असा आहे 82% बेसॉल्ट वरती महाराष्ट्र आहे. आणि त्याची परिस्थिती पाणी धारण क्षमता कमी असते. आणि कोकणात पाहतो जांभ्यात खडक आहे, सछिद्र आहे, पाऊस पडला की लगेच रिचार्ज होतो, ड्रेन होऊन पाणी निघून जातं. ही सगळी विषमता आपल्या राज्यामध्ये आहे. आणि आज आपण पाहतो की सगळं आपण सर्व छापतात, पेपरला येतं. देशातल्या सर्वात जास्त धरणावरचा खर्च महाराष्ट्र राज्यात झालेला आहे. आणि सर्वात कमी म्हणजे 18% सिंचन महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे 82% कोरडवाहू शेती आहे. त्याला दिशा द्यायची असेल तर जलसंधारणाशिवाय पर्याय नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वेगवेगळे क्लायमेटिक झोन आपण जर सगळे पाहिले, परिस्थिती वेगवेगळी आहे. पण एक नक्कीच आहे की याचं कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं उत्तर शोधून काम केलं पाहिजे. पण हिवरे बाजारमध्ये ज्या पद्धतीने काम केलं, आज आम्ही वॉटर क्रेडिट कार्डपर्यंत चर्चा करायला आलेलो आहोत. म्हणजे आम्ही पाण्याचा ताळेबंद एवढा सुंदर केलेला आहे. 95 सालापासून वॉटर ऑडिट करतो आम्ही. 100 मिनिटं पाऊस पडला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपतो. 200 पडला खरीप मिळतं, 300 पडला रब्बी मिळतं. 300च्या पुढे गेलं की आमच्याकडे मे महिन्यात सुद्धा 400-500 एकराला पाणी मिळतं. आणि मग जिथं बाजरी आणि ज्वारी सोडलं की खायला नव्हतं, तिथं आज यावर्षी आम्ही 2.5-3 कोटी रुपयाचा कांदा विकला. बटाटा आहे, भाजीपाला आहे, फुलाची शेती आहे. जिथं 2000 पर्यंत 200 लिटर दूध नव्हतं, तिथं आज 4000 लिटर दररोजचं दुधाचं कलेक्शन आहे. की आपण त्या महिलेची एक इंटरव्ह्यू पाहिला की ज्यांना एकाचे शेतमजूर 4 एकर 3 एकर जमीन खायला मिळत नव्हतं, 50 रुपयापासून तर 10 रुपयापासून मजुरीला जायचं, ते कुटुंबात 50-60 हजार रुपये महिन्याचं डेअरीचं पेमेंट देतं. चांगलं घर बांधलं, मुलगा शिकवला, तो शिक्षक झाला, आणि घरातलं सगळं ट्रॅक्टर आला. एवढं सगळं चित्र बदललं फक्त पाणी. आणि मग वॉटरशेड आपण पाहतो की जलसंधारण होतं, पण पाणी आणि पिकाच्या नियोजनात आपण कमी पडतो. म्हणून वॉटरशेड करताना आम्ही पहिलं प्लॅनिंग ते केलं की अगोदर पाणी नियोजन करायचं आणि पीक नियोजन करायचं, मग जलसंधारण करायचं. कारण आपण जलसंधारण करतो परंतु पाणी नियोजनाकडे जात नाही. आणि सिंचन वाढलं की मग पाणी कमी पडतं. पाणी कमी पडलं की आपण इंधन विहिरीकडे जातो आणि खोलवरचे भूस्तर सगळे सच्छिद्र करून त्यातलं पाणी काढून शेताला टाकून देतो. म्हणून आम्ही पहिलं काम केलं, शेतीसाठी बोरवेल घ्यायचा नाही, फक्त पिण्याच्या पाण्यासाठी. म्हणून 95 साली हिवरे बाजारमध्ये अवघ्या 90 विहिरी होत्या. आज 264 विहिरी आहेत. आणि 95 पूर्वी मे महिन्यातलं पाण्याची पातळी 15 ते 40 फूट होती. आणि आज 80 ते 120 फूट होती. आणि आजची मे महिन्यातली पाण्याची पातळी 15 ते 40 फूट आहे. आणि म्हणून मजेने आम्ही म्हणतो की आम्ही पुन्हा किर्लोस्कर ऑइल इंजिनना जन्म दिला. कारण ज्यावेळेस लहान असताना आम्ही 75-78-79 गावामध्ये मोठा असायच्या, मोठ्यावरून पाणी मिळायचं. झुडझुड पाणी, वॉटर टेबल टिकून खूप छान असायचं. नंतर ऑइल इंजिन आला, किर्लोस्कर ऑइल इंजिन होतं, किर्लोस्कर नांगर फाळ होता. तोपर्यंत शेती खूप चांगली पिकायची, कारण उत्पादनक्षम जमीन होती. आणि 50 फुटाची वॉटर टेबल असायचं फक्त ऑइल इंजिनचे, तेवढं खोलीवरून पाणी घ्यायचं. आणि नंतर इलेक्ट्रिक पंप आले. पंप आल्यावर पटकन पाणी उपसा वाढला, तेवढं सिंचन वाढायला लागलं, पाणी कमी पडायला लागलं. मग ट्यूबवेल 100 फूट 200 फूट. आज आपण पाहतो लातूर सारख्या शहरात 1800 फुटापर्यंत गेलो. जळगावचा रावेर विवर पाहिले तर 1600, 1700, 1800. एवढं भयानक वेगाने खोलवर चाललोय की वेळेत जर कंट्रोल केलं नाही, आज आहे तीच अवस्था जर आपण इंधन विहिरीची ठेवली तर पुढच्या 2-5 वर्षात वॉटरशेडचा कन्सेप्ट सुद्धा शून्यामध्ये येईल. आणि म्हणून जे भूजल विधेयकाच्या बाबतीत आता पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालयाकडून प्रयत्न चालू आहेत, तिथं तो विरोध केला मी पहिल्यांदा की तुम्ही 300 फुटापर्यंत परवानगी देऊ नका. कारण लोकांची डिमांड येते उन्हाळ्यात पाणी नाही, 300 फूट इंधन विहिरीला परवानगी द्या. आणि मग प्रेशर आलं की राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावा लागतो. आणि निर्णय घेतला की पाण्याचं क्षणिक मिळतं, पण पाण्याची भविष्यकाळामध्ये भयान अशी परिस्थिती निर्माण होईल. मग त्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की यासाठी तुम्ही जनजागृती विभाग स्तराव करा, लोकप्रतिनिधींना बोलवा, आणि एक जागृती होऊन मीडियाच्या जर समोर हे सगळं गेलं तर निश्चितपणे त्यावर एक प्रेशर तयार होईल आणि 300 फुटापर्यंत त्याला कंट्रोल येऊ शकेल. आणि असं जर झालं नाही तर भविष्य काळामध्ये आपल्याला वॉटरशेडचा कन्सेप्ट सुद्धा शून्यामध्ये येऊ शकतो. कारण एवढं खोलवर पाणी गेलेलं आहे. आज आम्ही प्रूव्ह करून दाखवलं की आमच्या परिसरामध्ये पेक्षाही मे महिन्यामध्ये 2 ते 3 डिग्री टेम्परेचर आमच्याकडे कमी आहे. म्हणजे एवढं घडू शकतं. कारण 15 ते 40 फूट वॉटर टेबल असल्यामुळं, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो जमीन, सॉइल मॉइश्चर,
ती एवढं वरती आहे की झाडाची मुळं हे पाण्यात डायरेक्ट जात नाही, पण आर्द्रता शिवसून ओलाव्यातून जगत असतात. परंतु डिसेंबर पर्यंतच आपण 100 फूट 200 फूट खोल जातो आणि वरची उष्णता आणि ते टेम्परेचर जसं खाली जाईल, इथेही बोरवेल तिथेही कासलं की आतला बेसॉल्ट तापतो, तापला की शॉक बसला की झाड शेंड्याकडून वळायला. म्हणजे भविष्य काळात सगळंच बॉन्साय होईल का काय असं वाटायला लागलं. कारण मोठाली दीर्घ आयुष्य असलेली झाडं सुद्धा भविष्य काळात येणार नाही. कारण पूर्वी जे आंब्यांना एवढाले आंबे यायचे तिथं आता छोटेसे यायला लागले, चिंचा छोट्या व्हायला लागल्या. त्याचा जगण्याशी संघर्ष सुरू झाला आणि त्याला फळं देणं दूर राहिलं. म्हणून सगळी फळं पूर्वी निसर्गातून मिळायची. आंबे असो, जांभूळ असो, करंद असो, किती सुंदर निसर्गाची सायकल आहे. आंबे खूप खाल्ले की साखर वाढते आणि आंब्याचा सीजन संपण्याच्या 15 दिवस अगोदर जांभळा सीजन सुरू होतं. जांभूळ साखर कंट्रोल करतं. आणि आता आपण कधी केव्हाही काही खायला लागलो त्याचा परिणाम आर्ट ऑफ लिव्हिंग, रामदेव बाबा, SSY सुरुवात झाला. पण हे सगळी सायकल आहे. मी आता परवा उद्या आहे आमचं रानमेवा अभियान तयार केलं. कारण योग आहे कसा आला कोणाच ठाऊक. महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव आता साजरा करतो. हिवरे बाजार पंचायतीचाही सुवर्ण महोत्सव चालू आहे. 23 मार्च 2011ला आमचा सुवर्ण महोत्सव आहे आणि माझाही सुवर्ण महोत्सव चालू आहे 50 पूर्ण. त्यामुळे आम्ही गावामध्ये वेगवेगळ्या बैठका घेऊन हे केलं की काय वेगळं करता येईल का. कारण पुढची हिवरे बाजारची पुढची 50 वर्ष आज प्लॅनिंग चालू आहे आमचं की विजन हिवरे बाजारचं जे आहे की पुढच्या 50 वर्षात काय अडचणी आहेत याचं प्लॅनिंग आज आम्ही सुरू केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने बांधमुक्त शेती, कारण वाढती लोकसंख्या त्याचा परिणाम जमीन का जाईना पण तुझी जिरवायची. कारण याचं घर फुटल्यामुळे मी पडलो निवडणुकीत म्हणून जमीन गेली तरी चालेल पण याची जिरवायची. राजकारण जिवंत राहिलं पाहिजे, आम्ही मेलो तरी चालेल, ही जी एक मानसिकता सुरू झाली त्याचा परिणाम गावाचे गाव उद्ध्वस्त झाले, दिशाहीन होत आहे, बकाल होत आहे, कोणी कोणाचा विचार करत नाही, प्रचंड संघर्ष चालू आहे. म्हणून अशा बदललेल्या परिस्थितीला वेगळी दिशा देण्यासाठी जो एक प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण चांगल्या नोकरी संधी होत्या. मी आमचा नगरचा ST संघ टाइम्स आणि कांगाली मुंबईत खेळायचो. चांगले संधी आमचा गाववाला एअर इंडियामध्ये आहे. आता VRS घेतल्या की ज्याला गावामध्ये शिकता आलं नाही, मागासवर्गीय समाजातील होते, शिकता आलं नाही म्हणून मुंबईच्या झोपडपट्टीत राहत होता. शिकून पुढे गेला, एअर इंडिया जॉब मिळाला, 2 मुलं अमेरिकेत शिकतात. पण वर्षातून एकदा ते गावी येतात मुंबईमध्ये नसतात आणि त्यांनी VRS घेऊन आता गावाकडे राहायला आले. 83 कुटुंब मुंबईची गावाकडे गेली हिवरे बाजार. मुंबई पुण्यातून, ठाण्यातून, नगरमधून. म्हणजे जिथं एक काळे खायला अन्न नाही म्हणून माणसं स्थलांतरित व्हायची तिथं आता दक्षिण आफ्रिकेपासूनचे पक्षी स्थलांतरित होऊन हिवरे बाजारला यायला लागले. एवढं वाईल्ड लाईफ सुद्धा वाढलं. फक्त आम्ही बिबटे आणि वाघाला नको म्हणतो, तो जुन्नर आणि परिसरामध्येच राहा, आमच्याकडे येऊ नको. बाकी सगळ्या प्रकारचं वाईल्ड लाईफ वाढलं. एवढी झाडं सुंदर आणि आम्ही आमचा कायदा केलेला आहे. आणि आमचं SMS नेटवर्क एवढं सुंदर आहे. कारण जंगलाला आगी लागतात, ग्लोबल वॉर्मिंगवर सगळे चर्चा करतात, पण कृतीमध्ये पाहताना आपण मायनसमध्ये असंच केंद्रीय वनमंत्र्यांनी दिल्लीमध्ये जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटची कार्यशाळा घेतली होती. तिथं हाच मुद्दा मांडला होता की जोपर्यंत तुम्ही वनांना सक्षम करत नाही, लोकांना बरोबर घेऊन त्या कमिटी ऍक्टिव्हेट करत नाही, तोपर्यंत वनांचं संरक्षण होणार नाही. की आमची दरवर्षी JFMचे क्रिकेट टुर्नामेंट असते. 10,000 रुपये खर्च येतो जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, 8,000 आम्ही देतो चराईबंदीच्या पैशातून आणि 2,000 ती मुलांची कॉन्ट्रीब्युशन असते. आणि हा खर्च झाला की त्या मुलांना वाटतं रे आपली जबाबदारी गावामुळे मिळतं. आणि मग जंगलात कुठेही आग लागली की अगदी 10 मिनिटाच्या आत 100 मुलं जंगलात